जय श्रीराम भावांनो. रावणाने जळताना हसून गर्दीकडे बघितले. रावणाने जळताना हसून गर्दीकडे बघितले. तपासा तुमच्या स्वतःच्या चारित्र्याला मोठ्याने विचारले. तपासा तुमच्या स्वतःच्या चारित्र्याला मोठ्याने विचारले. केलाय मी गुन्हा सीतेचे अपहरण करण्याचा. केलाय मी गुन्हा सीतेचे अपहरण करण्याचा, पण प्रयत्न नाही केला कधी मर्यादेची सीमा ओलांडण्याचा. पण प्रयत्न नाही केला मर्यादेची सीमा ओलांडण्याचा. अरे दिवसा ढवळ्या अब्रूचे लचके तोडता तुम्ही. अरे दिवसा ढवळ्या अब्रूचे लचके तोडता तुम्ही आणि सभ्यपणाचा आव आणून मला दरवर्षी पेटवता. आणि सभ्यपणाचा आव आणून मला दरवर्षी पेटवता. तुम्हा मानवापेक्षा राक्षस म्हणून मी ठरलो भारी. तुम्हा मानवापेक्षा राक्षस म्हणून मी ठरलो भारी. केला नाही अपमान सीतेचा माझ्या द्वारी. केला नाही अपमान सीतेचा माझ्या दारी. हुंड्याच्या लालसेपोटी तुम्ही हजारो सीता जाळल्या. हुंड्याच्या लालसेपोटी तुम्ही हजारो सीता जाळल्या. वंशाच्या दिव्यासाठी तुम्ही नाजूक कळ्या मारल्या. वंशाच्या दिव्यासाठी तुम्ही नाजूक कळ्या मारल्या. हक्क नाही तुम्हाला मला बदनाम करण्याचा. हक्क नाही तुम्हाला मला बदनाम करण्याचा. प्रयत्न करा तुम्ही स्वतःचे चारित्र्य सुधारण्याचा. प्रयत्न करा तुम्ही स्वतःचे चारित्र्य सुधारण्याचा. मला पेटवण्याआधी तुमच्यातला राम मला दाखवा. मला पेटवण्याआधी तुमच्यातला राम मला दाखवा. म्हणजे नेमकं काय? आमच्यातला राम दाखवा म्हणजे काय? रामनवमी दिवशी आम्ही प्रभू रामचंद्रांची पूजा करतो किंवा त्यांचे विचार त्यांचे गुण आपले आतमध्ये आत्मसात करणे म्हणजे आमच्यातला राम आम्हाला दिसला. प्रभू रामचंद्रांचा संयम त्यांचे गुण त्यांचे विचार आपल्या अंगी बाळगणे म्हणजे आमच्यातला राम आम्हाला दिसला. जर आमच्यातला राम आम्हाला दिसत असेल तरच आम्ही रावणाचे दहन करू शकतो. जय श्रीराम भावांनो. माझी कविता इथंच संपवतो आणि जय श्रीराम.